नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत अनेक प्रभागात दिग्गजांची प्रतीक्षा पणाला लागली आहे. विशेष करून प्रभाग क्रमांक 9 मध्ये आमदार सतेज पाटील यांचे एकेकाळचे शिलेदार शारंगधर देशमुख आणि माजी नगरसेवक राहुल माने यांच्यामध्ये लढत होत असल्याने याकडेही लक्ष लागून आहे. तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर निवडणूक लढवत असल्याने या प्रभागाच्या लढतीकडे देखील लक्ष लागून आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत प्रभाग 9 मध्ये शारंगधर देशमुख आणि माजी नगरसेवक राहुल माने यांच्यामध्ये लढत होत आहे. देशमुख हे कधी काळी सतेज पाटील यांचे धडाडीचे शिलेदार होते, पण विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीपासून शारंगधर देशमुख आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील कटुता वाढत गेली. त्यामुळे एका जाहीर प्रचार सभेत बोलताना शारंगधर देशमुख यांनी आमची निवडणूक महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबत नाही, आमची निवडणूक थेट कसबा बावड्याच्या विरोधात आहे. त्यामुळे येथे खूप ईर्ष्या होणार असून साने गुरुजी मधील मतदारांनी त्यांना साथ देण्याचं आव्हान देशमुख यांनी केले. त्यामुळे या ठिकाणी महायुतीचे शारंगधर देशमुख विरुद्ध काँग्रेसचे राहुल माने अशी लढत होत आहे. त्यामुळे या लढतीकडेही कोल्हापूरकरांचं लक्ष लागून आहे. कधी काही राजकारणात काम करत असताना आमदार सतेज पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे शारंगधर देशमुख यांनी आमदार सतेज पाटील यांनाच आव्हान दिल्याने त्यांचा पराभव करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी देखील रणनीती आखली आहे. सतेज पाटील यांनी देशमुख यांच्या विरोधात विश्वासू पदाधिकारी माजी नगरसेवक राहुल माने यांना उतरवले आहे. राहुल माने हे माजी नगरसेवक असल्याने फुलेवाडी परिसरात त्यांचे राजकीय ओळख आणि वर्चस्व राहिलं आहे. आमदार सतेज पाटील यांनी देखील राहुल माने यांच्या मागे चांगली ताकद लावली आहे. सतेज पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मधून राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे उमेदवारी डावलल्यानं विधानसभा निवडणुकीपासून शारंगधर देशमुख नाराज होते. दक्षिण विधानसभा मतदारसंघात शारंगधर देशमुख यांचा प्रभाग येत असल्याने विधानसभा निवडणूक लढवलेले ऋतुराज पाटील यांच्या प्रचारातही देशमुख सक्रिय दिसून आले नाही. याशिवाय देशमुख यांच्या प्रभागातून माजी आमदार ऋतुराज पाटील यांना अपेक्षित मतदान देखील झालेलं नाही. कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात देशमुख कधी काळी काँग्रेसचा महत्वाचा चेहरा मानले जात होते. महापालिकेत काँग्रेसचे गटनेते आणि प्रमुख शिलेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. 10 वर्ष त्यांच्याकडे काँग्रेसचे गटनेते पद होते. मात्र आमदार सतेज पाटील यांची साथ सोडून शारंगधर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे देशमुख आणि राहुल माने यांच्यात होणाऱ्या लढतीकडे कोल्हापूरकरांचं विशेष लक्ष लागून आहे. दरम्यान प्रभाग क्रमांक 7 मधील लढतीचा आढावा घेत असताना या ठिकाणी आमदार क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज असल्याने या लढतीकडेही विशेष लक्ष लागून आहे. एकीकडे आमदारांचा वारसा असलेले ऋतुराज क्षीरसागर तर त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार असलेले माजी स्थायी समिती सभापती विजय साळुंखे, त्याचबरोबर सामान्य रिक्षा चालक म्हणून ठाकरे गट शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र जाधव अशी काटेकी टक्कर होणार आहे. त्यामुळे एकीकडे माजी स्थायी समिती सभापती तर दुसरीकडे रिक्षा चालकाचा संघर्ष आणि आमदार क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज असल्याने ही लढत आता प्रतिष्ठेची बनलेली आहे. ऋतुराज क्षीरसागर निवडणूक रिंगणात असल्याने त्यांच्या मागे सत्ता, संघटन आणि राजकीय ताकद आहे. तर त्यांच्या विरोधात उद्धव सेनेचे उमेदवार राजेंद्र जाधव यांना संधी मिळालेली आहे. एक सामान्य रिक्षा चालकाने थेट सत्तेला आव्हान दिलं आहे. एकीकडे राजकीय घराणेशाही आणि सत्तेचा वारसा आहे, वडिलांची राजकीय ओळख, समर्थकांची फौज आणि सत्ता यांचा अनुभव आहे. तर दुसरीकडे उबाटाचे उमेदवार राजेंद्र जाधव आणि अपक्ष उमेदवार विजय साळुंखे आहे. म्हणूनच प्रभाग क्रमांक 7 मधील ही लढत आता आमदार पुत्र विरुद्ध रिक्षा चालक उमेदवार आणि अपक्ष उमेदवार साळुंखे आहे. त्यामुळे सत्ता विरुद्ध संघर्ष, वारसा विरुद्ध जनतेचा आवाज अशीच बनलेली आहे. मात्र यामध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या हक्काच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.